नाही का. माणसं ही जी आपली ही नको त्या भानगडीत अडकलेत ना, ज्याच्याकरता ते माणसं म्हणतात अंधश्रद्धा अमकं तमकं. आला का लक्षात? हे म्हणजे हे डोक्यात घातलेलं फॅड आहे. तो सावित्रीचा केव्हा गेला? तो गेला, तिने पूजा करून खाली आणला. हिचा नवरा हिच्या सांगण्याने पलंगावर तो सुद्धा खाली येत नाही. मला माफ करा तुम्ही, मी माझं सांगत नाही, विधिनिषेध काय तो सांगतो. तुम्हाला करायचं जरूर करा. आलं का लक्षात? मग ते आषाढात ते अस्ती येतेच बघा. हां. आणि मग ते बायका अगदी ताटं बिटं घेऊन जाऊन रात्री नवऱ्याशी भांडलेली असते, मग उगीचच जाऊन त्या वडाला सुचवते. असं काय गंमत आहे. त्या वडाला सुचवायचं. बरं, हे प्रत्येकीने निराळा वड पकडावा ना. पाचशे बाई एकालाच वडती. आता काय सांगावं. आणि मग म्हणायचं वा त्याची पूजा केली म्हणजे नीट होतं. तुम्ही म्हणाल तुमच्या घरात काय? हो, लग्न झालेल्या पहिल्याच त्या काय ते वटपौर्णिमेला सांगितले, हे असली भानगड करायची नाही. तुझं माझं इथून पुढे चांगलं जमलं तर 7 जन्म कशाला? 7 जन्म कशाला? आणि जमलं नाही तर 1 जन्म तरी कशाला? नित्य उठून या युद्धाचा प्रसंग. माझं बोलणं कळलं? नित्य उठून या युद्धाचा प्रसंग. उगीच माफ करा मला, तुम्हाला अजून किती वड पूजायचे तेवढे पूजा. काय? आणि खरंच जर पूजा करायची असेल तर नवऱ्याची तरी करा ना. हो, त्याचं तरी दर्शन घ्या, त्याला म्हणावं जन्मजन्मीचं मिळू दे. दोघांनी तसं वागला होऊन जाईल ना. म्हणजे प्रथा मी तुम्हाला कशा करता सांगितलं. हां, कोणी कोणाभोवती फिरतो, कोणी वडाभोवती फिरतो, देवळाभोवती फिरतो. फाटाफूट कशाने झाली? शब्दानी. हां, सुख करता दुःख हरता का दुःख करता. काय जरा कुठे सेवेमध्ये कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. पण एका घरातले दोन्ही असं कसं? याला उत्तर नाही. हे शब्दा खेळ कुणी मांडला? शब्दानी. याला अमका नैवेद्य करा, त्याला तमका नैवेद्य करा. कुणाला अमका काय करा, कुणाला काय करा. हे विधिनिषेधाचा खेळ कुणी मांडला? हां, म्हणून महाराज म्हणतायत निषेधाला रूपच नाही. हे निषेध आहे ते शब्दानी आकाराला आणलं. माझं बोलणं कळलं का? हां, म्हणून हे नसतेची ठाई वैसे शब्दाचे नाही. कुणाची हत्या करणं हे पाप आहे. हां, आता अगदी ते जनावरासारखी माणसं जी अरण्यामध्ये राहतात, अहो त्यांना विधिनिषेध काहीच नाही. माणसं सुद्धा मारून खातात, तर बाकीचं काय आहे? मी मध्येच पेपरमध्ये वाचलं होतं, बातमी भयानक होती की कोणाच्या तरी ताटामध्ये आणि एका लहान मुलाची करंगळी आली त्या मांसामध्ये. शोधांती असं कळलं की ही नको ती मुलं सापडलेली ते घालत होते. काय विधी, काय निषेध? कशाला निषेध म्हणताय? नाही का? हा खेळ कुणी मांडला? तो म्हणतो अरे मार रे, जगात काय कोण मारतं? सगळं मारणार, मार. दुसरा म्हणतो बघा, अरे तुला आयुष्य द्यायची जर कुणाला ताकद नाही तर तुला कसाचा वध करतोस? खेळ कशाचा आहे? हां, माझी मुंबईला प्रवचन चालू होती त्या गणपती मंदिरामध्ये, तर ते असं फेऱ्या चालू होत्या. फार गाजलेली प्रवचनं मुंबईमध्ये. आणि मग मला म्हणाले बाबा महाराज प्रदक्षिणा. मी म्हटलं बाबा माझा पाय घालून काही देत नाही. मग तुम्ही प्रदक्षिणा घालत नाही का? नाही म्हटलं, मी काही देवाभोवती फिरत नाही, पण देव माझ्या भोवती कसा फिरतो ते बघतो.
माझं बोलणं कळलं का? अहो, देवाभोवती फिरण्यापेक्षा देव तुमच्या भोवती फिरतोय म्हणून तुम्ही जिवंत आहात हे कळून घ्या ना. ईश्वरी सत्तेने फेर धरलाय तुमच्या भोवती. जरा बाजूला सरू दे, कोणीतरी आतमध्ये शिरून कुठच्या कुठे तुम्हाला घेऊन जाईल. हां, प्रभू माझ्या भोवती फिरतोय. फिरतो ना का नाही? हां, आमच्या दृष्टिकोनातून तो वर नाही खाली नाही, आमच्याजवळ आहे. कोण म्हणतात देव वर आहे, कोण म्हणतात खाली आहे. ते वर का खाली ते मला माहिती नाही. आलं का लक्षात? ते चांगल्या अर्थाने ऐकायचं. आमचे गाडगे बाबा म्हणायचे, वरल्या देवाची तुटली दोरी आणि खालचा देव बोंब्या मारी. कोण म्हणायचे? गाडगे बाबा. अरे, वरच्याची दोरी ठेवल्यानंतर इथला देव असून उपयोग काय? माझं बोलणं कळलं का? याचा अर्थ नीट लक्षात घ्या. वरचा जो देव आहे त्याची दोरी पोडल्यानंतर इथले हे सगळे जे मांडून ठेवलेले देव आहेत त्यांच्या दारात जाऊन काय होणार आहे? एक उदाहरण सांगू का? घरच्या मालकाने घराच्या बाहेर काढल्यानंतर बाकीच्यांनी घरात घेऊन काही उपयोग आहे का? दोन भाऊ होते. एक म्हणला तिथेच मुक्त झालं, मेलं तिथले तिथे. चिंचेचं झाड केव्हा आणि तितके जन्म केव्हा. दुसरा म्हणला होणार ना होणार. तो नाचू लागला, स्वतःला विसरला, तिथेच मुक्त झाला. माझं बोन शब्द कळले का? शब्द तेच आहेत पण परिणाम काय झाला? हा म्हणला विचार करू लागला, एवढे जन्म एवढं मुक्त. हा म्हणला केव्हा का होईना पण होणार ना. नाचू लागला. हे म्हणले देहाच्या पलीकडे गेला, विसर झाला. देहाच्या निरासे पावी जया टाया, माझी ऐसी काया जव नाही. गेला तिथे पोचला. नारद म्हणले हे मुक्त झाले, हे फुकट मेलं नाही. आता हे भानगड कुणी केली? शब्दाने. काय सांगायचं चाललंय तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराज जे सांगतायत ते हेच. विधी निषेधत्वना दिसे, निषेधासही रूप नसे, हे नसतेची ठाई बैसे शब्दाचे. विवरण की मूळ विधी निषेध नाहीच आहे. ज्याच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी विधी निषेध निराळा आहे. आता बघा, गणपतीचा नैवेद्य मोदक, बरोबर आहे ना? विधियुक्त नैवेद्य आहे. आता काहीला कोंबडं लागतं, काय देवाचा नैवेद्यच आहे. काहीला दारूही दाखवतात. इतकं सोपं नाही आहे ते. हे बघा, हे अजून माझ्याही डोक्यात शिरलेलं नाही. मलाही काही काही गोष्टी कळत नाहीत. म्हणून आपलं साध्या सरळ मार्गाने जाणारी माणसं आम्ही. एका ठिकाणी आमच्या त्या कोकणात गेलो मी, ऐकण्यासारखं आहे. आणि त्या कोकणामध्ये देवी असते आणि देवी म्हणजे गणपतीची आई. तिला नैवेद्य मांसाचा आणि दारूचा असतो. मग मी गेलो, मला मी म्हटलं हे काय ठेवलं आहे? मान का खाली घालतो म्हटलं, सांग ना. नाही नाही म्हटले ते आमचे बाप दादा पूर्वी दारूचा नैवेद्य. हां 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 हां. मग मी त्याला गणपती विचारलं. आमचं काय डोकं हे विचित्र आहे जरा. मी त्याला विचारलं ही गौर म्हणजे कोण रे? अहो गणपतीची आई तुम्हाला माहीत नाही का? नाही, तुझ्याकडून कळलं महत्त्वाचं आहे ना. म्हटलं गणपती पुढे काय ठेवलंय? हो म्हटलं गणपती पुढे काय? मोदक. मग उद्या जर गणपतीला वाटलं आईच्या ताटात जेवावं, नाही काही कळलं का? आता शिरलं का डोक्यात? उद्या जर गणपती म्हणला आई ते तू काय खातेस? असली कसली आई तू एक खाते ना मला एक देते? काय आता काय हे काय भानगड आहे? हे कुणाची चूक नाही, हे शब्दाचा खेळ, विधी निषेध. मग गणपतीला नको ते दाखवणं. जरा जर काय झालं तर खलास होऊन जाल. आम्हाला मुक्त होण्याकरता किती जन्म घ्यावे लागतील. ठीक आहे. मग झालं, देवाकडे गेले, इथे खजूर बिजूर खाल्ला, तिथे कीर्तन बिर्तन केलं, तिथे देवाच्या हातचं दूध पाणी सगळं झालं. सकाळी उठून निघाले.
बरं या म्हणले पुढच्या वारीला. मग आठवण झाली, कारण पुन्हा मुक्काम तिथे होता ना. म्हणले देवा, ते आम्ही त्या शेतात उतरतो आणि ते शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलाय, जरा नीट उत्तर द्या. आमचं दर महिन्याची बारी जे मुक्कामाचं ठिकाण आहे आमचं. तर त्यांनी विचारले की आम्ही मुक्त केव्हा होऊ, दोघं भाऊ भाऊ आहेत. असं काय? मग देवाने काय काढलं, त्यांच्या नावाची खतावणी होती ती काढली. मग पाप पुण्याची यादी बघितली. मग ती पाप पुण्याची यादी बघितलं, त्यानं सांगितलं बघा, त्यानं सांगा तुमच्या शेतामध्ये उत्तरेच्या बाजूला चिंचेचं झाड आहे. ह्या पहिल्यांदा ठोकटाळी सांगावी लागतात, त्याशिवाय पटत नसतं बरं का. एकाने मला ज्योतिष सांगायला लागला. म्हणले मागे तुम्ही आजारी पडला होता. हा ठोकटाळा आहे बरं का. मी म्हटलं तुम्ही सुद्धा पडला असाल. याच्यात ज्योतिष खरं आहे का खोटं आहे असं मला म्हणायचं नाही. माझ्याकडे मोठे मोठे दिग्गज येऊन गेले. कोणी आत्तापर्यंत असं सांगितलं नाही की मी 100% खरं सांगतो. त्यांनी एवढंच सांगितलं आहे, कोणी 30 सांगितलं, कोणी 40 सांगितलं, कोणी 60 टाकितलं. मग मी एकाला प्रश्न विचारला, जे तुझं खोटं पडतं त्या टक्क्यात जर मी आलो तर माझी काय वाट लागेल. म्हणजे शास्त्र चुकीचं आहे असंही काही मला म्हणायचं नाही, पण तितका पॉवरफुल अभ्यास करणारा आणि वाचासिद्धी असणारा माणूस पाहिजे तर ते खरं होतं, असा त्याच्यातला भाग आहे. मग त्या चिंचेचं झाड आहे, त्याला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म होतील तेव्हा तू मुक्त होशील. मी सागाच्या झाडाला म्हटलं नाही, सागाचं पान एक एक असं असतं. वडाचं नाही, आंब्याचं नाही, चिंचीची पान. झालं बा. मग आल्यावर ते पुन्हा वाटच बघत होते. यावेळेला ऑर्डिनरी दूध नव्हतं, मसाल्याचं दूध होतं. झालं, येऊन बसले. नारदा विचारलं का आमचं? हो म्हणले विचारलं. मग काय सांगितलं? तुमच्या शेतामध्ये उत्तरेच्या बाजूला चिंचा, द्या टाळे म्हणले. बरोबर आहे, ठोकटाळा जमला. असं काहीतरी सांगितल्याशिवाय पुढचं खरं वाटत नाही आहे. मग अगदी पुढे सरकले असे. पुढे माणूस एखाद्या विशिष्ट पॉईंटला पुढे सरतो बरं का. नाही काय सांगितलं म्हणले, त्या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म होतील तेव्हा तू मुक्त होशील. तसा मूळ स्वरूपातून जर तुमच्या आयुष्याची दोरी तुटली तर इथल्या कोणत्याही देवळात जाऊन पुन्हा आयुष्य मिळणार आहे का? इथले देव कशा करतायत? तो निर्गुण निराकार आहे. मग निर्गुण निराकाराची उपासना करता येत नाही, म्हणून आपण सगुण आकार देऊन उपासने करता त्याला सगुण बसवलं. एवढाच त्याच्यातला